शायरांनी अतिशय सुंदर कार्यक्रम, जसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, जसा त्यांचा स्वभाव आहे, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाकासमोर चालणारा शाहीर आहे, त्याप्रमाणे त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केलाय. बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. आणि काय कुणास ठाऊक कालपासून माझा झांजवाला त्यांना लय आवडलेला दिसतोय. सारखं बोलतात तर ते काय म्हणतात ना, ते बुवा एकदा खेळला बेटा म्हणतात, झांजवाले म्हणतात ना, तो सांगितलंय त्यांनी मी, वा तुम्हाला निरोप आहे, ते म्हणतात एकदा खेळला बेटा. असं बक्षीस भरपूर आहे मित्रांनो, फार प्रेम करणारी मंडळी आहेत. त्यांनी बुवाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अशा ज्ञानाने, बुद्धीने, वयाने लहान असे उंचीन व्हायचा व्हायचा आहे. मापून बघा. मारामारी नाही करायची. ऐका, नितीनजी मस्कर शारदीय टिपरी नृत्य, या टिपरी नृत्याचे डोकीपट्टू सुधाकरजी मस्कर यांच्या वतीने आणि नितीन दादा मस्कर यांच्या वतीने 200 रुपयांचं महाराज पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे मित्र सुरेश कांबळे, नमन कलेतील एक फार मोठं नाव आहे, सुरेशजी कांबळे दादांच्या माध्यमातून रत्न पारखी लोक डावरंगाला या गाण्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. माझं ढोलकीपट, माझे जागरण आहे, ते असं कमजोर पडले तसं समजू नका तुम्ही, जागरण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्या शेवटी तो माणूस आहे, मशीन नाही. सचिन भाऊ पण माणूस आहे आणि तोही एक माणूस आहे. त्याच्यामुळे थोडासा निश्चितपणे ते झोपायचं किंवा ज्या काही गोष्टी, जे जागरणाचा विषय आहे तो निश्चितपणे तुम्हाला दिसेल. हा, काल असा चार्जिंग होता, आज थोडीशी चार्जिंग उतरलेली आहे, एवढाच विषय आहे, बाकी काय नाही. हा, तो नशीब चार्ज नव्हता पहिल्या पाण्यात म्हणून तो वाचला तुम्ही, नाही तर झाज घेऊनच आला असता ते. काय का सत्यानंदा निकम दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आहे तुझ्यासाठी. भुवाने सांगितल्याप्रमाणे यांचं नाव आहे दीपक. मला नाही आवडतं, तुम्ही जाऊन चिपक घे, जाऊन पप्पी घे, पप्पी. वा, जर तुमचा मुका घेतला ना तर तुमचं काय करा. आणि माझे मित्रांनो फार प्रेम करणारे मंडळी सांगते, आजारी आहेत, अंजिओप्लास्टी झालेली आहे, तरी सुद्धा दादांची मुलगी आहे. अजूनही दादा मला जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला येतात अधूनमधून बोलणं होत असतं. रत्नागिरी सिव्हिलला एखादा पेशंट गेला तर मी आवर्जून हक्काने, आपला हक्काचा माणूस तिथे आहे, स्वप्नील दादा महेकर, आणि 2 वर्षाची त्यांची मुलगी आहे, छोटीशी आहे, नाव ठेवलंय राधा. सचिन बुवाची गाणी गायल्याशिवाय झोपत नाही, आणि म्हणून दादा आज आजारी असून सुद्धा माझ्या कार्यक्रमाला आले, आणि राधा स्वप्नील महेकरांच्या माध्यमातून 251 रुपयांचं पारितोषिक घेत सगळं. स्तवानापासून घेऊया, स्तवानापासून. नाही, चॅलेंज ऐका, चॅलेंज घेतात. रास्ता भी है मुश्किल तो क्या है, अगर दूर मंजिल तो क्या, रास्ता है भी मुश्किल तो क्या, रात तारों भरी ना मिले, घर का दीपक जाऊं चिपक, घर का दीपक जलाना पड़ेगा, जिंदगी प्यार का गीत है, इसे हर
दिल को गाना पडेगा. काही कुणाशी चॅलेंज करताय? हा, मी तुमच्यासारख्या एक्स्ट्रा हरकती देत नाही. हा, जेवढं आहे तेवढंच देतो. अजूनही सांगतो तुम्हाला, एवढं देण्याची गरज नाही. जिंदगी जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल गाय रे. एवढं काय करायची गरज? काय एवढं 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 कशाला पाहिजे? तुम्ही सुंदरच गायका, मी अप्रिशिएट करतो, मी मान्य करतो. तुम्ही चांगले गायका, तुम्हाला स्वराचं ज्ञान आहे. एवढा इसके हर दिल को गाय ना, एवढं कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? तुम्ही का असता? तुम्ही मला चॅलेंज केलं, त्याचं उत्तर दिलं मला. अरे नंदना गौरी नंदना, देऊ शकतो. वेळ नाही तेवढा. 3 पावणे किती वाजले? 2:15 किती वाजले? 2 पावणे 3 ला वारी संपवतो. ड्युटी का जॉईन करायची सकाळी. आपला हात दगडाखाली आहे, मग काय करायचं? उद्या सकाळी सिलेक्शनला पोहोचायचं 10 वाजेपर्यंत. म्हणून एवढा अळवीत नाही राहील. इसे हरची काय ना, एवढं कशा आहे का? नंदना तू गौरी नंदना, नंदना नंदना गौरी नंदना, नंदना गौरी नंदना, नंदना गौरी नंदना, आणि तुमच्या लेखनाची कीव यावी असा गण. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही मातब्बर कलाकार, तुम्ही वेल एज्युकेटेड शाहीर आहात. तुम्ही काय तुमचा शपथ, मला तुमचा पादाची चव नाही द्याला. पादाला वैशी चव चांगली असते. हा, निवळी गाव काय काय तुम्ही लिहिलं गण? ऐका, काय गण लिहिलं? हा, एकट्या निवळी गावावर गणाची कृपा दृष्ट पाहिजे का? नाही आमची गाव अशा पडली का? तुम्ही गण काय गाताय? गणाला कशी आळवणी करायला लागते? काय गण तुमचा? काय दिली? हा, चैत पाकाचे महिन्याला चाल तुमची काय म्हणते? हिमंतना गणरायाला या निवळी गावाला का? घरात नाही करू शकत? घरात करा, येताना करा, प्रवासात गाडीत करा. गणाला वंदना कुठेही केली जाते. काय तुमचा गण आहे? शपथ आज बुद्धिमत्तेची कीव तुमच्या. मला गण नाही तुमचा आवडला. तुम्ही काही म्हणा, तुम्ही समाजाला विचारा. बाबा आवडला असेल तर तुम्ही तुमचं तुम्हाला, मला नाही. तुम्ही इतके चांगले शाहीर, तुम्ही वेल एज्युकेटेड शाहीर, तुमच्याकडनं ही अपेक्षा. शपथ सांगा, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही. मला नाही तुमचा गण आवडला. मी एवढ्या दिवसात तुम्हाला बोललो नाही, आज बोलतोय. ढवळं शाहिरांची काय साऱ्यांना ठाव आहे तुझ्या दुधात आहे पाणी. असंच काहीतरी होतं. याची थोडी तरी शरम घे. ऐका, साऱ्यांना ठाव आहे तुझ्या दुधात आहे पाणी. याची थोडी तरी शरम घे. जो तो बोलतोय तुला तोंडावर, भाषा तुझी ही नरम घे. मारू नको हा कदम घे, मारू नको हा कदम घे. तुझा पानसट हाय पाणी कम घे. काय शाहीर गवळण. आणि डिग्री लावतात. डिग्री त्या काळात डिग्री होती काय? हो, मम्मी म्हणू का आता विस्की नको तू रंगी म्हणू का? तेव्हा डिग्री होती का? अरे जमीन होती ना, जमिनीवर दूध टाकलं जायचं. जर ते दूध जिरलं तर पाणी आणि राहिलं तर ते प्युअर दूध. तेव्हा डिग्री ही डिग्री तुमच्या बाबांच्या काळात आली. तुमच्या बाबांच्या नंतर त्या काळात आली ती डिग्री. ही कुठेतरी डिग्री लावू नका, नाही तर तुमची डिग्री हनन करीन.
कसं म्हणतात? कम कसं म्हणतात? कमी म्हणा. हिंदी कसं बोलायचं? मराठी आपण काहीतरी ठेवा थोडीशी. म्हणून म्हणतात पण कसा दिलायचा. मी असं म्हणू शकलो असतो, विस्की नको तुरुंगी तर हात चढवू एकदम असं म्हणू. दहीहंडीचा विषय जातोय बोलणं, काहीतरी तुम्ही हसू नका मला. अहो एका वेळ चढल्याशिवाय दहीहंडी फुटेल का? हात चढवू एकदम कसा दिला तो बघा. सचिन बुवा म्हणतात असे आणि तुम्ही मानता आणि मी तुम्हाला मानतो. असा शाळेत मित्रांनो होणे नाही. मी किती वाईट बोललो ना तर ह्याना मला बोलताना मला ह्यानं पंचायत होते, ह्याला बोलू का? एखादा होतं मला असताना तर त्याला बरोबर ह्याला बोलू काय असा प्रश्न पडतो मला. एवढा साधा सरळ सजोड माणूस आहे आणि मग आपल्यालाच लाज वाटते ह्याला आपण एवढं बोलून जर माणूस समोरचा बोलत नाही तर मग आपण आपली चूक काढतील ना. समाज काय म्हणतो की शायर काय बोलत नाही, सचिन मोहन कळ करतो. पण गुरुजी एक साथ नमस्ते तुमची गुरुजीच आहे का? अजून गाडी शिक्क्यावरती ठेवलं माठ गवळण म्हणते. राधा नाही मावशी किंवा गवळण म्हणते. रोज रोज तुमच्या नजरेतून मी चोरून लपून हे सगळं मी घेऊन जाते मथुरेला. पण आज मी म्हणते तुम्ही तुला काय खायचंय ते खा. तुम्हाला काय खायचंय काय? गार खा नाही तर गरम खा. गार खा नाही तर गरम खा. काय म्हणते? शिक्क्यावरती ठेवलं ना मोठ तू स्वतःच एकदा तू स्वतःच एकदा बघून घे. खुली करून मी दिली वाट मनापासून एकदा जगून घे. अरे गार नको तुला गरम घे. हा मगाशी विजन टाकलंय, गरम गरम दूध आहे, थोडस विजन त्याच्यात टाकलंय, तसाच अडकवून ठेवलाय वरती शिक्क्यावर माठ. तो गरमच आहे. गार नको तुला गरम घे अरे चढवून एकदम घे. गार नको तुला गरम घे एकदम घे. घे, सुदामाला घे, पेंद्याला घे, वाकड्याला घे, बाबड्याला घे, एक घे नाही तर एकदम घे. गार नको तुला कुठला विषय? गार नको तुला गरम घे एकदम घे. म्हटला ना तुला एक नको तर सगळं घे एकदम. पण ती हंडी काढ, गरमच ठेवलं, आत्ताच्या आत्ता दूध ठेवलेलं आहे, थोडस विरजण टाकलंय, ते व्हायच्या अगोदर तुला काय खायचे ते खाऊन घे. एवढा साधा सरळ विषय. पहिलं गाणं आहे का? पहिलं गुरुजी झोप लागायची नाही उद्या सकाळी. ऐका चलो चलो चलो.
सुद्धा आलेला आहे रोहन दादा चव्हाण. रोहन दादा, गाणं आवडलं तर तुम्ही निश्चितपणे वरती या. 2025चे 11 गुलाल ज्या पहिल्या जोडीने घेतलेला आहे ते मोऱ्या आणि मुन्नाचं, मोरा आणि मुन्ना या जोडीचं गाणं झालं पाहिजे असं त्यांची मगाशी फरमाईश होती. एकच येतं राजा राणीची जोडी. नांगरणी स्पर्धेला जेव्हा चिखलात सोडिना. रोहन समाज आहे का तुमच्यासाठी? नांगरणी स्पर्धेला आमचा रुपयाचा पण रुपया पहिल्याचं नाव काय तुझ्या? रुपेश राजा. कशी नाव सांगितलं राजा यांचा पण येतो तुमच्या जोडीला. राजा रोहन दादा, नांगरणी स्पर्धेला हो जेव्हा चिखलात सोडिला. पंचक्रोशीत तोड नाही हो, साऱ्या जिल्ह्यात तोड नाही हो, चिपळूण तालुक्यात तोड नाही हो. मोरा मुन्नाच्या जोडीला तोड नाही हो, मोरा मुन्नाच्या जोडीला वसंत जाबरे निवळी यांचा पब्लिक किंग, लाडाचा पखरू मुन्ना आणि तुरळचा कारभाऱ्यांचा झेंडा किंग मोरा यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं वार्ता पारितोषिक करण्यासाठी रोहन दादा तुम्ही आले नाही. चिठ्ठी आली बस. पहिलं गाणं जास्त त्रास देत नाही ना. त्यांची बुवांची नेहमीची कंप्लेंट असते की शायर तुम्ही माझ्या प्रोफेशनवर, म्हणजे तेही बोलतात बुवा तुमचा पृष्ठ उघडा राहिला तो माझा राहिला तरी चालेल, मी कुलूप लावीन त्याला. पण शायर म्हणतात की तुम्ही माझ्या प्रोफेशनवर बोलता. असं नाही विषय निश्चितपणे तुम्हाला. आता बघा शक्तितुर आहे पण काय भजन कीर्तन नाही आलं तर तुम्ही दोघांनी कवाली सुरू करा. तुम्ही तुमचे बंधू ते कवाली ती प्रथा आहे, म्हणजे लीड गायकाने गायल्याच्या नंतर खालसा बोलतो तशी तुम्ही आता सुरू करा दोघांनी. आमचं काय म्हणणं नाही. ते दमलं की तुम्ही दमलो की ते दोघांनी सुरू करा तुम्ही. पहिलं गाणं ऐका. पहिलं गाणं कसं देतो ते ऐका. घातलं ऐका. ते ना लय पण तारा समोर घाबरती लांब ना आलंय. आम्हाला जवळ जायचं ते व्हायचं लांब झालंय का काय म्हणतो. समजून साधन समजून साध बुवा घालू नका वाद. मला समजून साध. लहान असा खांद्यावर बसेल नि कानात समजायचं नाही ऐका. समजून साध घालू नका वाद. पडाल ना शाहीर कोड्याला, अहो पडाल ना शाहीर कोड्याला. कस कळत नाही रे, कस कळत नाही येड्याला. वेद बोलाया लावी मी रेड्याला. समजून साध नका घालू हो वाद. समजून साध घालू नका वाद. तुम्ही पडाल शाहीर कोड्याला, तुम्ही पडाल शाहीर
है ना? फार जास्त बसून सांगण्याची गरज नाही. वेड्यामुखी भेद उठवली तोच विषय गाते. आत्मज्ञानाचा करतोय बोध तुमच्या मनाला वाटेल खंत मीच ठरेन जगी कीर्तिवंत. 18 वर्षी समाधी घेतली. 16 वर्ष ज्ञानेश्वरांनी समाधी किती वर्षाला घेतली सांगा मला. 21 बरोबर. खतवतो हात घालून मेलेल्याला काय मारायची मावली. मग तुझ्याचं काय बोलत माशी आता करतोय अजून चांगली माझ्या 2-4 शिव्या देऊ. मग 2-4 शिव्या देऊ का. मग हा मग तेच हा मग मी माझ्या पद्धतीने करतोय. तुम्ही काय टेन्शन घेऊ. चांगलं बघत जा आधी मध्ये मला बरं वाटतं. काय करू खुश सांगा तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला सांगा. मग काय पाहिजे. रगी बरोबर. मी काय म्हणतो मामी झोंबीला मजा कधी येते माहितीये काय. रेडा झुजणारा हवा ना टाप टिकून पडणारा रेडा असेल तर काय मजा येते झोंबीला. सगळ्यात महत्वाचा विषय हा रेडा झुजणारा पाहिजे. चिंताचा आवाज आला पाहिजे तर मग मजा आहे. तर हे पहिली नांगी टाकतात. मग काय बोलायचं आपण आपलं. लोक येडत करतील मला म्हणतील काय बोलत नाही तरी तुम्ही आपण काहीतरी बोलत बसतो. असं नको आहे. मग तसा वेगळा मला झुकणारा ठेवा ना. मग मी बघतो मग काय करायचं. बक्षीस आहे नावा पैसे घेतो शिवतेज यादव छान बोलण्यासाठी. बाबा आलं दीपक जाऊन चिपक. यादव यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. तर राहील तुमच्या नादात तो विषय राहील. तुमच्या मनाला वाटेल खंत ठरेल मीच जगी कीर्तिवंत. ज्ञानेश्वर म्हणतात खाऊ नका भाव कमावलं नाव. खाऊ नका भाव कमावलं नाव. जाऊन विचार पाड्या कसं कळत नाही येड्याला. कसं कळत नाही येड्याला. वेद भेदाया नको या येड्याला. कसं कळत नाही येड्याला. वेद भेदाया नको या येड्याला.
दिसतोय भित्रा म्हणून म्हणता दिसतोय भित्रा भुकतोय कुत्रा. रेडा ऐकला रेडा तुम्ही तुम्ही म्हैस गायची म्हैस ही तुमची पावणाई तुम्ही नाही गायची. पावणाई गाण्याचा अधिकार माझा शक्तिवाल्याचा आहे. मी शक्तिवान आधी माईची बाजू माझी आहे. पावणाई तुम्ही नाही गायची. मी सक्षम आहे गाय टेन्शन नाही घ्यायचं. हा मी नसेल गाई कमजोर पडत असेल तर तुम्ही गायची. उगाच काहीतरी शकणार तुमची आधी शंकराची बाजू आहे तुम्ही शंकर गायचे. तुम्ही पावणाई गायचा अधिकार माझा आहे का. मी काय रेडा गाल्या तुम्ही म्हस गा. मी कुत्रा गातोय तुम्ही कुत्री गा. काय का दिसतोय भित्रा दिसतोय भित्रा भुकतोय कुत्रा उगाच सोडून तान. दिसतोय भित्रा ओ भुकतोय कुत्रा उगाच सोडून तान. हा उगाच सोडून तान आज करीन याचे हाल टाकतो फाडून दोन्ही गाल. म्हटले तू भिल्ला आहेस तुला मी काय दीक्षा देणार नाही. आणि मग त्यानं पुतळा बनवला आणि मग अर्जुनापेक्षा फार मोठा धर्मधारी होता तो. तेवढा टाइम नाही काय टेन्शन घेऊ नका. जेवढं जेवढं आहे तेवढी सेवा देणार काय काळजी करू. ऐकायची तयारी ठेवा. याचनाही करण्यासाठी हो याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी. सुखी ठेव साऱ्यांना तू आई पावनाई. सुखी ठेव साऱ्यांना तू आई पावनाई. याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी. याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या
कमाई सुखे देव साऱ्यांना सुखे देव साऱ्यांना आई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई पाठराखी गावाची आहे नाव तुझं पावनाई निवळी गावात मंदिर ग शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई अजून झाले 3 वाजले मी बोलल्याप्रमाणे 2:45 झाले ऐकलं ऐका त्याला परवा विषय दिला गौरवला पण असतील सुरू हा देतो थांबा विषय त्याचा दिला त्याला थोडंसं लागला असेल शाळेत प्रोफेशन आहे त्यांचं शिक्षक आहे शिक्षकी पेशा आहे हा ते लागू द्या मी नाही त्याला घाबरत नाही मी परवा सुंदर विषय त्याने दिला लगाई खालीच्या सुज्ञानाचा निर्माण झाला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवला या नादाला मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवला या नादाला मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवला या नादाला मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवला हुडकला तर हुडकाया लावीन हुडकला तर हुडकाया लावीन यालाच मी धडकवला पिंजरा पिक्चर सर्वांनी पाहिला असेल जुन्या पिढीने निश्चितपणे पाहिलेला आहे त्याला मी फिरवलाय कसा शाळेत तुम्हाला राग आला त्या दिवशी आता सचिन मोहन कसे नवीन विषय युट्यूबला भारी आहे ती म्हटले बुवा तुम्ही काय तुम्ही सगळं मास्तरच बनता मला शिक्षकच बनता आणि ह्याच्यावरच बोलता त्याच्यावरच बोलता म्हटलं आज फिरवलाय कसा विषय होता मास्तरचीच बाजू मांडण्याची कशी येते ऐका सत्तेसाठी मास्तर हा साधा भोळा हो संत म्हणती आला तत्वज्ञानी होता तो गावात तमाशा नाही झाला पाहिजे म्हणे पोरा बिघडतील आणि मग स्वतःच त्याच तमाशामध्ये तुंतुना घेऊन उभं राहायची वेळ आली त्या मास्तरवर जरा पिक्चरची कथा मी गायली होती तुम्हाला लागला विषय असं नाही ऐका मी फिरवलाय कसं तो बघा मास्तर हा साधा भोळा हौस गावात संत म्हणती आला जिवंतपणीच बिचारा आपल्या तत्वासाठी किंवा जिवंतपणीच बिचारा सत्यासाठी मेला जिवंतपणीच बिचारा
मित्रा पिक्चर पाहिला ना आता पाहिलाय ना मास्तर जिवंत असताना सुद्धा पुतळा बसवलेला त्याने स्वतः पाहिलेला आहे ना तो म्हणतो तो मास्तर केव्हाच गेला हा मास्तर वेगळा आहे म्हणे शेवटच्या पिक्चरचा म्हणून बरं त्याला हे नाही आवडलं मग मी त्याला शास्त्रातला एक पुराणातला एक विषय चांगला दिलाय बघा एका कसा एकलव्याची कथा आहे पुतळ्याचा विषय फाडीन लोणी गाला तोच विषय कसा ठरवत आहे का ठेवू नका शिक्षक असला दुसऱ्याला ठेवा ना पल्ला वेळा काय ठेवतो आणि मला म्हणता बाबा कसा करतो ठेवू नका शिक्षक असला बोलणार खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट शिकण्यासाठी ज्याने केली तू भिल्ल जातीचा आहेस एकलव्या तुला मी दीक्षा देऊ शकत नाही द्रोणाचार्य म्हणाले शिकण्यासाठी ज्याने केली मगही हो सकत त्याच एकलव्याचं याने घेतलं या रक्त अंतरापुरते म्हटला कारण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी कोणाला म्हणून द्यायचं नव्हतं कर्ण सुद्धा तर ते एवढं डिटेल मध्ये घुसत नाही वेळ भरपूर झाला रात्र थोडी सोंगे फार रातभर केला आणि रात्री गेला असं व्हायचं म्हणजे रातभर कार्यक्रम केला पण डोक्यात नाही कोणाच्या गेला मग शिकण्यासाठी याने केली मगही हो सकत त्याच एक नव्याच याने घेतलं या रक्त शूद्र म्हणून त्याला केले होते मुक्त तोच याचा झाला शेवटी निष्ठावंत भक्त धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता म्हणून म्हटलं धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट 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 आणि म्हणून बुवा शक्ती तुला आहे हा शक्ती तुला आहे लोकांना असं नको वाटायला हे काहीतरी ठरवून आलंय त्याप्रमाणे मला बोलायला पाहिजे निश्चितपणे प्रपंच आहे परमार्थ आहे परमार्थ मोर अजून लय लांब आहे परमार्थ पण निदान प्रपंच आहे वायशी दोन चार पैशाची नोकरी ती पण टिकवायला पाहिजे आणि त्याच्यामुळं आणि तुम्हालाही शक्ती तुला आहे त्यामुळे तुम्हाला बोलायला पाहिजे बोललेल्याचा राग नसावा आणि आला तर गेलं उड ह्या बोलण्याचा राग कशाला पाहिजे तुमच्यासारखा खरोखर सुंदर गायक नाही तुमच्याकडे कवी सुद्धा नाही माझ्या गळ्याची जी तुम्ही उत्तर दिलेलं आहे खूप सुंदर नेत्याच्या छातीचा आणि आहे फार मोठ्या ख्यातीचा मला बरं वाटलं उत्तर खरोखर मी अप्रिशिएट मान्य करतो तुम्ही छान दिले तुम्ही चांगले शायर आहात आणि चांगलं देताय समाजाला चांगलं देत जा एवढंच तुम्हाला सांगतोय आणि मला लवकर न सांगतो मी विनंती करेन माझ्या पाहुण्याच्या ग्रामस्थांना माझ्या निवडीच्या ग्रामस्थांना मला माझी 5ची गाडी आहे निश्चितपणे मला चिपळूणला गाडी मिळेल सकाळी 10 वाजता मला पोहोचणं गरजेचं आहे मी साहेबांना सांगून आलोय मी सुट्ट्या मारणार नाही 2 महिने पहिलेच कसं केलं ते माझं मला माहिती आहे त्यामुळं आता जास्त बोलण्यात काही अर्थ नाही कार्यक्रम शांत करूया ये वरती